हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खुसखुशीत आणि खस्ता त्यासोबतच बघा परफेक्ट प्रमाण वापरून बालुशाही कशी बनवायची ते इथं दाखवणार आहे बघा। तर या पद्धतीने जर तुम्ही केली तर तुमची बालुशाही अजिबात बिघडणार नाही आणि पहिल्यांदा जरी करत असाल तरी सुद्धा परफेक्ट होते बघा। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर बालुशाही बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा तर मी या वाटीने बघा 2 वाटी इतका मैदा घेतीये। हा मैदा मी छान असा चाळून घेतलेला आहे। मी इथे एक वाटी घेतलेली आहे, तुम्ही वाटीऐवजी बघा तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायची आहे म्हणजे वेगळ्या कुठल्या भांड्यात त्या भांड्याने सुद्धा माप घेऊ शकता बघा। तर इथे मी या वाटीने 2 वाटी मैदा घेतलाय, त्याच सोबत बघा अगदी अर्धा चमचा मी खायचा सोडा घातलाय, त्यासोबत अगदी चिमूटभर मीठ घातलंय। तर कुठलाही गोड पदार्थ बनवताना बघा अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं। त्याच सोबत यामध्ये मी छोट्या चमच्याने 2 चमचे इतकं बघा फ्रेश दही घातलंय। त्याच सोबत अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घातलीये। त्यामुळे त्याच सोबत यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे, हे साजूक तूप आहे। तर बघा इथं मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी यामध्ये तूप घातलंय। नंतरनी बघा थोडंसं तूप जर लागलं तर मी यामध्ये थोडंसं तूप ऍड करणार आहे, पण इथं मी अर्धी वाटी इतकं तूप घातलेलं आहे। हे तूप मी थोडंसं गरम करून घेतलं होतं बघा, अगदी कोमट करून घेतलंय। तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तुपाऐवजी इथं डालडा वापरू शकता, म्हणजे अर्धा डालडा आणि अर्धा तेल यूज करायचं बघा। पण इथं माझ्याकडे साजूक तूप आहे त्यामुळे मी तूप घातलंय। तूप घातल्यामुळे बघा बालुशाहीला मस्त अशी टेस्ट येते, छान सुगंध सुद्धा येतो बघा। आता तूप घालून बघा मी हलक्या हाताने हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे तूप बघा आपलं जे मैदा आहे त्याला व्यवस्थित असं चोळून घेणार आहे। अगदी हलक्या हाताने बघा 1 ते 2 मिनिटांसाठी या मैद्यामध्ये मी हे तूप बघा छान असं चोळून घेतलंय। तुम्ही बघू शकताय मैद्याला मस्त असं तूप लागलेलं आहे। हा मैदा मी हातात घेतला तरी याची बघा व्यवस्थित अशी मूठ तयार होते, म्हणजे आपलं बालुशाहीसाठीचं बघा पीठ छान असं तयार झालेलं आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची छान घट्टसर कणिक मळून घ्यायची। तर कणिक मळताना सुद्धा बघा एकदम जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालून बघा छान कणिक मळून घ्यायची आहे। तर घट्टसर कणिक मळून घेताना बघा मी अगदी थोडंसं पाणी घालून आणि बघा अगदी परफेक्ट कणिक मळून घ्यायची, तशी मळायची नाही। थोडेसे क्रॅक पडले कणकेला तरीही चालतील, कारण आपली जी बालुशाही आहे त्याला मस्त असे क्रॅक पडावे लागतातच। क्रॅक पडल्यावरतीच बालुशाही छान तयार होते। तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने इथं कणिक मळून घेतलीये। बघू शकताय कणकेला सुद्धा हलके थोडेसे असे क्रॅक पडलेले आहेत। आता यावरती झाकण ठेवून ही कणिक मी अशीच 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवणार आहे बघा, म्हणजे कणिक छान अशी फुलते। आता आपल्याला बालुशाहीसाठीचा पाक बनवायचा आहे, त्यासाठी बघा इथं मी आपण ज्या वाटीने मैदा घेतलाय त्याच वाटीने बघा 1.5 वाटी इतकी मी साखर घेतलेली आहे। आणि आता बघा जितकी साखर घेतलीये त्याच्यापेक्षा अर्ध पाणी घ्यायचं। तर इथं बघा मी अर्ध्यापेक्षाही थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे। आता याचा आपल्याला पाक बनवायचा आहे, त्यासाठी बघा मी गॅसवरती पातेलं ठेवलंय। आता साखर आणि पाणी आपल्याला याचा पाक बनवताना बघा अगदीच आपल्याला बघा एकतारी वगैरे पाक बनवायचा नाही। आपण गुलाबजामुन बनवताना त्यासाठी जसा पाक बनवतो त्याच पद्धतीचा इथं पाक बनवून घ्यायचा आहे। तर बघा इथं आपलं साखर पाण्यामध्ये छान विरघळतीये, मस्त पाक छान असा शिजतोय। तोपर्यंत बघा यामध्ये मी 2 ते 3 बघा केशरच्या पाकळ्या घेतल्यात, त्यामध्ये थोडंसं दूध घातलं होतं आणि त्याची छान स्लरी करून घेतलीये, ती मी या पाकामध्ये घालतीये बघा। त्यामुळं काय होतं आपला जो पाक आहे त्याला मस्त असा कलर येतो। तर बघा केशरच्या पाकळ्या यामध्ये घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल। आणि त्याच सोबत बघा यामध्ये मी अर्धा लिंबू सुद्धा पिळून घेतेय। त्यामुळं काय होतं पाकामध्ये जी साखर आहे ती थंड झाल्यानंतर बघा काय होतं एका जागी साखर अशी साठल्यासारखे होते बघा, म्हणजे जमायला लागते बघा। त्यामुळं काय करायचं यामध्ये थोडासा लिंबू घालायचा, त्यामुळं आपला जो पाक आहे तो जशाच तसा राहतो बघा। इथं बघू शकताय साखरेवरती बघा थोडासा फेस यायला लागला होता, तो फेस मी हलक्या हाताने काढून घेतलेला आहे। तर इथं बघू शकताय आपला मस्त असा पाक तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि यावरती झाकण ठेवून बघा हा पाक मी असाच साईडला ठेवतीये। यावरती झाकण यासाठी ठेवायचं कारण काय होतं झाकण ठेवलं नाही तर पाक थंड होऊ शकतो बघा, त्यामुळे यावरती झाकण ठेवायचं। कारण आपल्याला बघा अगदी कोमट पाकामध्येच या बालुशाही सोडून घ्यायच्यात,
त्यामुळं पाक मी साईडला काढून ठेवलेला आहे। आता इथं बघू शकताय 10 ते 15 मिनिट झालेत। मी या कणकेवरचं झाकण काढलंय आणि इथं बघू शकताय ही कणिक मी अगदी हलक्या हाताने छोटे छोटे गोळे तोडून घेतेय आणि परत एकदा व्यवस्थित मळून घेते। म्हणजे बघा काय होतं, आपली जी बालुशाही आहे त्याला छान अशा लेयर्स येतात। तर तुम्ही बघू शकताय मी हातामध्ये बघा अगदी छोटासा कणकेचा गोळा घेतलेला आहे, त्याला अगदी 1 मिनिटासाठी गोल गोल असं फिरवून घेतेय। हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि आपला जो एक मधलं बोट असतो त्या बोटाने बघा याला मी छान असं होल पाडून घेतलेला आहे। तर बघू शकताय इथं आपली मस्त बालुशाही दिसायला लागली आहे। मस्त बालुशाहीला बघा क्रॅक वगैरे सुद्धा पडलेले आहेत। इथं बालुशाहीचा शेप म्हणजेच बघा साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करून घेऊ शकता। इथं बघू शकताय मी तुम्हाला 2 बालुशाही बनवून दाखवते। बघू शकताय दिसायला मस्त अशी बालुशाही तयार झालेली आहे, छान क्रॅक पडलेले आहेत। आता आपल्याला बघा अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या ज्या बालुशाही आहेत त्या सगळ्या बालुशाही मी बनवून घेते। आणि इथं बालुशाहीची साईज बघा मी जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही केलेली नाही, मीडियम साईजच्या बालुशाही बनवल्यात। इथं मी 2 वाटी मैदा घेतला होता, तर 2 वाटी मैद्याच्या बघा इथं मी 9 ते 10 आपल्या बालुशाही बनवून तयार आहेत। तुमच्या कमी जास्त सुद्धा होऊ शकतात। तर बघू शकताय बालुशाही फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलंय। तेल मी मीडियम गॅसवरतीच गरम करून घेतलंय। तर बघा आता या तेलामध्ये मी हलक्या हाताने एक एक करून मस्त बालुशाही सोडून घेते। तर तेलामध्ये बालुशाही सोडल्यानंतर बघा लगेच आपल्याला याला पलटी करून घ्यायचं नाही, 1 ते 2 मिनिटासाठी बघा ही बालुशाही अशीच तेलामध्ये राहू द्यायची। बघू शकताय बालुशाहीला छान असे बुडबुडे यायला लागलेत। आता बघा 2 ते 3 मिनिट मी अशीच ठेवली होती, त्यानंतर हलक्या हाताने बघा मी दुसऱ्या साईडला सुद्धा बालुशाही पलटून घेते आणि त्या साईडला सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी बघा ही बालुशाही छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। बालुशाही फ्राय करताना कधीही आपल्याला गॅसची फ्लेम अगदीच मिडियम ठेवायची, त्यामुळं काय होतं बघा मिडियम गॅसवरती बालुशाही फ्राय होते, ती आतपर्यंत बालुशाही व्यवस्थित अशी फ्राय होते। जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल केली तर काय होतं, वरच्या साईडने तुम्हाला बालुशाही फ्राय झाल्यासारखी दिसते पण आतल्या साईडने पूर्ण कच्ची राहते आणि बनल्यानंतर सुद्धा बघा त्यामध्ये व्यवस्थित असा पाक जात नाही। तर बघू शकताय अशाच पद्धतीने मी अलटून पलटून घेत मस्त अशी बालुशाही मीडियम गॅसवरती छान फ्राय करून घेतली आहे। बघू शकताय हलकासा रंग सुद्धा चेंज झालेला आहे। इथं आपली बालुशाही व्यवस्थित अशी फ्राय झाली आहे। तर आता या बालुशाही बघा मी गरम गरम असतानाच आपला जो पाक आहे त्या पाकामध्ये बघा एक एक करून सोडून घेते। इथं आपला पाक थोडासा कोमट झालाय, आता या कोमट पाकामध्येच बघा मी डायरेक्ट बघा या बालुशाही सोडून घेते। तर एक एक करून बालुशाही बघा मी या पाकामध्ये सोडून घेते। आता ही बालुशाही जी आहे ती एक साईडला बघा 1 ते 2 मिनिटासाठी या पाकामध्ये अशीच ठेवायची आणि त्यानंतर बघा चमच्याने हलक्या हाताने यावरती पाक सुद्धा सोडून घेतलाय आणि बघा पलटून घेते आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा 1 ते 2 मिनिटासाठी ही बालुशाही मी अशीच पाकामध्ये ठेवणार आहे। त्यामुळे काय होतं बालुशाहीला बघा दोन्ही साईडनी व्यवस्थित असा पाक लागतो बघा। तर जास्त वेळ आपल्याला ही बालुशाही पाकात ठेवायची नाही, अगदी 3 ते 4 मिनिटासाठी ठेवायची। तोपर्यंत बघा आपली दुसरी राहिलेली जी बॅच आहे बालुशाहीची ती सुद्धा मी फ्राय करून घेते। त्यासाठी सुद्धा मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। मीडियम गॅसवरतीच राहिलेल्या बालुशाही सुद्धा मी फ्राय करून घेते। आपल्या राहिलेल्या ज्या बालुशाही आहेत त्या फ्राय होतात तोपर्यंत आपल्याला ती पहिली जी बॅच आहे बालुशाहीची ती मी पाकात ठेवणार आहे, जास्त वेळ पाकात ठेवायचं नाही। तर बघू शकताय मी पलटून घेऊन दुसऱ्या साईडनी सुद्धा या पाकामध्ये ही बालुशाही ठेवलेली होती। आता एक एक करून बघा बालुशाही मी एका प्लेटमध्ये काढून घेते। जास्त वेळ पाकात ठेवायचं नाही, जास्त वेळ जर पाकात ठेवली तर काय होतं बघा ती खायला अजिबात चांगली लागत नाही आणि व्यवस्थित सुद्धा बनत नाही बघा, अशी तुटायला लागते। त्यामुळे काय करायचं लगेच आपल्याला ही बालुशाही पाकातून काढून घ्यायची। तुम्ही बघू शकताय मी एक एक करून अशा पद्धतीने सगळ्या बालुशाही एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात आणि तोपर्यंत बघू शकताय आपली दुसरी जी बॅच आहे बालुशाहीची ती सुद्धा छान अशी फ्राय होत आलेली आहे, मस्त फ्राय झाले। आता ही बॅच सुद्धा बघा एक एक करून मी त्या पाकामध्ये सोडून घेते आणि ही राहिलेली बालुशाही सुद्धा आपल्याला
3 ते 4 मिनिटांसाठीच या पाकामध्ये ठेवायची आणि नंतर ही सुद्धा बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळ्या राहिलेली बालुशाही छान अशी फ्राय करून घेतल्यात, मस्त पाकामध्ये सोडून सुद्धा घेतल्यात बघा। आणि बघा इथं आपली बालुशाही तयार झालेली आहे। ही जास्त वेळ सुद्धा नाही बघा, मी लगेच अर्ध्या तासाच्या आत तर ही बालुशाही बनवून तयार होते। बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे। मी तुम्हाला एक बालुशाही तोडून दाखवते बघा। मस्त आपली बालुशाही तयार आहे आणि बघू शकताय छान लेयर्स तर पडल्यातच, त्यासोबतच बघा मस्त आतपर्यंत छान असा पाक सुद्धा मुरलेला आहे बघा। किती छान असा दिसायला लागलेले आहेत। इथं तयार झाली आहे आपली मस्त परफेक्ट अशी बालुशाही। तर आता या बालुशाहीवरती बघा मी गार्निशिंगसाठी थोडेसे असे पिस्त्याचे तुकडे सुद्धा घालतीये। तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नाही घातले तरीही चालतील, किंवा बघा तुम्ही पिस्त्याच्या तुकड्याऐवजी थोडेसे काजू किंवा बदामाचे तुकडे सुद्धा घालू शकता, मस्त दिसतात। तर अशा पद्धतीने बघा इथं आपली परफेक्ट अशी मस्त खुसखुशीत आणि आतपर्यंत बघा पाक शिरलेली रसरशीत आपली बालुशाही तयार आहे। तर याच प्रमाणात तुम्ही सुद्धा जर बालुशाही बनवली तर बालुशाही अजिबात बिघडणार नाही आणि पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा परफेक्ट होते बघा। तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी एकदा ही बालुशाही नक्की ट्राय करून बघा, अगदी परफेक्ट तयार होते बघा। आणि तुम्हाला आजची ही बालुशाहीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पहा।